तर नमस्कार मंडळी, आज जाणून घेऊया आपण लिली बागेचे रहस्य। ही बाग टोटल अर्धा एकर मध्ये लावलेली आहे। 14 वर्ष झाली ही बाग लावलेली आहे। एकदा बाग लावली की परत काढलेली नाही, हेच या बागेचे रहस्य आहे। आणि टोटल इन्कम या बागेमधून वर्षाला 2 लाख रुपये होते। याची इन्कम कशाद्वारे होते व याचं छटाई कटाई हार्वेस्टिंग कशी होते आणि याच्यामध्ये कोणती फवारणी आपण केली पाहिजे, कोणती व्हेरायटी आपण लावली पाहिजे, कोण्या पद्धतीने ही बाग लावली पाहिजे, याच्यामध्ये किती अंतर आपण ठेवलं पाहिजे बाग लावताना, सर्व इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर नमस्कार सर, तुमचा परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्या। नमस्कार, मी चांदूर अकोल्यामधून चांदूर गाव आहे, तिथला रहिवासी आहे। तर या पूर्ण लिली बागेचा हिशोब आम्ही तुम्हाला शेवटी सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। याचा पर इयर उत्पन्न या बागेमधून किती होते आणि याची पॅकेजिंग कोण्या पद्धतीने करावी, ब्रँडिंग कोण्या पद्धतीने करावी आणि आपण याच्यामध्ये नवीन काय केले पाहिजे की आपल्याला जास्त प्रॉफिट याच्यामधून होऊ शकते, हे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला। सुरुवात करूया व्हिडिओला। तर सर आम्हाला सांगा की जसं शेतकऱ्यांना जर लिलीची बाग लावायची असली तर त्यांनी कोणत्या पद्धतीची मातीची निवड केली पाहिजे? त्यांनी काळी आणि सुपीक जमिनीमध्ये मातीची निवड केलेली पाहिजे। आणि लिलीची लागवड कोणत्या मोसम मध्ये केली पाहिजे? लिलीची लागवड होतावलं पावसाळ्यामध्ये केली पाहिजे, पावसाळ्यामध्ये केली जून मध्ये। आणि याच्यामध्ये आपण लिलीचं फुल समजा आपल्याला लावायचं असलं लिलीची बाग, तर कोणत्या प्रकारचं रोप आपण आणलं पाहिजे? लिलीचं काही नाही आहे, कंद मिळतात नर्सरीमध्ये, तिथून घेऊन यायचे आणि लागवड करायची लिलीची। आणि लिलीची बाग लावताना किती फुटाचा सुळा आपण त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे? डिस्टन्स किती फुटाचा ठेवला पाहिजे? 4 किंवा 4.5 फुटाचा डिस्टन्स ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये। लिलीची बाग लावल्यानंतर सर्वात पहिली फवारणी कोणती केली पाहिजे आपण? फवारणीचं काही विशेष नाही, असं आपल्या याच्या हिशोबानं फवारणी करायची त्याला, बस जसं वाटलं तसं तुम्हाला, जसं मार्केटच्या हिशोबानं फवारणी करायची। हो, अच्छा, मार्केटच्या हिशोबानं, म्हणजे जसं वाटलं तसं आपण याला फवारणी करू शकतो कोणत्याही टाइमले करा। अच्छा, लिलीची बाग लावल्यानंतर कधी हार्वेस्टिंगला येते, किती टाइम लागते? लिलीची बाग लावल्यानंतर तिला कमीत कमी 1 वर्ष तिला कण तिची चालू होतात, माल चालू होते तिचा एका वर्षानंतर। अच्छा, लिलीची बाग लावल्यानंतर याला पाणी देण्याची पद्धत कोणती योग्य राहील? लिलीचं पाणी होता आलं तर मोकळं पाण्याची पद्धत चांगली आहे। तसं ड्रिप बी चालू शकते त्याच्यात, पण मोकळं पाणी भरपूर मिळतं त्याला, म्हणजे खूप जास्त प्रमाणात मोकळं पाणी लिलीला सर्वात जास्त पाणीच महत्वाचं आहे। पाणी खूप महत्वाचं आहे। आणि मग याची हार्वेस्टिंग केल्यानंतर पॅकेजिंग कशी करता? पॅकेजिंग काही नाही, 60-70 काढायची, गड्डी बांधायची आणि मार्केटला पाठवायची। अच्छा, पॅकेजिंग पन्नीमध्ये करता की कसं? पन्नीमध्ये नाही, खुल्लं चालते आपल्याला, खुल्लीमध्ये एका थैलीमध्ये भरून टाकायची, 50 गड्डी 25 गड्डी 100 गड्डी असं काय जे काय माल निघेल तो त्यात एक पॅकिंग करून टाकायची, मार्केटला पाठवायची। याचा रेट काय लागतो तुम्हाला? याचा 5 गड्ड्याचा हिशोब आहे, 40 रुपये 50 रुपये 100 रुपये असा त्याचा रेट मिळतो। अच्छा, कधी कधी मोसम मध्ये, गणपतीच्या सीझन मध्ये, दिवाळीमध्ये 150-200 रुपयाचा सुद्धा भाव मिळतो 5 गड्ड्याला याला। अच्छा, तुम्ही सध्या लिली फुलाची बाग किती एकरावर लावलेली आहे? मी सध्या लावलेली आहे अर्ध्या एकरामध्ये। माझं वार्षिक उत्पन्न निघू शकते 2.5 ते 3 लाखापर्यंत। 2.5 ते 3 लाखापर्यंत एका वर्षाला? बापरे, म्हणजे एका वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये, की रोज त्याचा माल तोडायचा आहे आपल्याला म्हणून। अच्छा, 2.5 ते 3 लाख रुपये समजा आपल्याला वार्षिक उत्पन्न होते याच्यामधून। फक्त अर्ध्या एकरावर लिलीची बाग लावून आपण वार्षिक उत्पन्न 2.5 ते 3 लाख रुपये काढू शकतो। बघू शकता, काकांनी फक्त अर्धा एकर बाग लावून वार्षिक उत्पन्न ते 2.5 ते 3 लाख रुपये काढतात। खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि या बागेला लावून टोटल किती वर्ष झाले सध्या? या बागेला झाले 14 वर्ष। 14 वर्ष या बागेला लावून झाले? 14 वर्ष झाले। म्हणजे की आता नवीन शेतकऱ्याला जर ही लिली फुलाची बाग लावायची असली तर त्याच्यासाठी तुम्ही काय सजेशन देऊ शकता? त्याच्यासाठी सजेशन देऊ शकता, लावू शकता तुम्ही, ज्याची कमी शेती आहे त्यांनी बी लावू शकता। प्रॉफिट आपल्याला मिळतोच 100%। फक्त कसं आहे, याच्यात हिवाळ्यामध्ये फक्त लिलीला माल निघत नाही, थंडीमुळे कमी कंदाचं पीक राहायचे, ते कंदाचे जे वाहन आहेत ते थंडीमुळे निघतच नाहीत। बाकी उन्हाळा पावसाळा फुल माल निघतो याला लिलीच्या। उन्हाळ्यामध्ये लग्न सराईमध्ये खूप प्रॉफिट मिळतोय, म्हणजे खूप महाग विकतात हे फुलं आहे ना। म्हणजे याच्यामधून महाग विकून फुलं दरवर्षी तुम्ही 2.5 ते 3 लाख रुपये कमवता। आणि ही शेतकऱ्यांनी प्रेफर करायला पाहिजे, म्हणजे बाग लावलीच पाहिजे, कारण याच्यामध्ये खूप फायदा आहे। कारण अर्ध्या एकरावर आपल्याला जर सरासरी 2.5 ते 3 लाख रुपये भेटत असेल तर अजून काय पाहिजे शेतीमधून तुम्हाला? जसं आपण जर सोयाबीन लावलं
एकरभर, तर एकरभर मधून आपल्याला 30 ते 40 हजार रुपये फक्त सोयाबीन मधून प्रॉफिट होतो. पण त्याच्यामध्ये घाटाही खूप होतो, खूप खर्च सोयाबीनला लागतो. ही बाग फक्त अर्धा एकरावर लावायची आहे आणि याच्यामधून तुम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये दरवर्षी प्रॉफिट होऊ शकतो. बाग हार्वेस्टिंगला आली तर तुम्ही कशा प्रकारे तोडता? बाया आणता की तुम्ही घरी तोडता? नाही, आम्ही बाया सांगतो, 2-4 मजूर सांगतो आम्ही त्याला. बाया तोडतात, आम्ही गड्ड्या बांधतो आणि मार्केटला पाठवतो. अच्छा, मार्केटला कशाद्वारे पाठवता तुम्ही? मार्केटला पॅकिंग करून पाठवतो आम्ही, स्वतःच विकतो मार्केटला. स्वतः विकता, प्रॉफिट होतो आहे ना याच्यामध्ये? तुमच्या एक्सपिरियन्स नुसार आतापर्यंत तुम्हाला या बागेमधून काय एक्सपिरियन्स आला? आम्हाला या बागेपासून आम्हाला एक्सपिरियन्स आला की बाबा पैसा भरपूर मिळतो याच्यामध्ये. जो मेहनत करणार आहे त्याला पैसा मिळतो. अच्छा, म्हणजे सोयाबीन, तूर याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट आहे बागेमध्ये? कधी बी. अच्छा, सोयाबीन मध्ये तर खर्चच आहे. हो, भरपूर खर्च आहे सोयाबीनला. हो, याला खर्च काहीच नाही आहे. तुम्हाला माणसं ज्यावेळेस फवारा मारतात त्यावेळेस फवारा मारा, बस काही नाही. फक्त याला पाणी द्या फक्त तुम्ही. रोजचा माल तुम्हाला निघत राहते याचा. अच्छा, रोज डेली माल निघते याचा. आणि या फुलांची गळ होते का? नाही, गळ नाही, काही बिमारी येत नाही, काही बुरशी येत नाही, काही नाही याच्यात. म्हणजे किडे वगैरे हे काहीच नाही. त्यासाठी फवारणी मारू शकता तुम्ही, मारायची असली तर. चांगले जर फवारे मारले तुम्हाला तर मार्केटला बी त्याचा दर बी तुम्हाला मिळू शकते. चांगलं फुल जर आपलं पद्धतीनं त्यांनी हे केलं तरी एका झाडाला किती फुलं पकडत असतील? नाही, लावल्यानंतर आपण लागवड केल्यानंतर त्याला निघते 6 महिन्याच्या नंतर त्याला निघतात कण दिल्लीमधून. अच्छा, आता एका झाडाला 70 ते 80 100च्या जवळपास कण निघू शकतात त्याला. एका झाडाला? एका कंदाला फुलं निघू शकतात. आणि याच्यात आणखी कण भरपूर असतात त्याच्यामध्ये, 4, 5, 6, 7 असे कण पूर्ण चौकोनी कणच निघतात त्याला. त्यातले आपण जी पांढरी कळी आहे ते तोडायची ते. अच्छा, आणि मग सकाळी किती वाजतापासून ही हार्वेस्टिंगला स्टार्ट करता तुम्ही? सकाळी एकदम 8 वाजता स्टार्ट करता? चालू. म्हणजे ही अर्धा एकर बाग हार्वेस्टिंग व्हायला किती टाइम लागते? तरी आता अर्धा एकरामध्ये आपल्याला वेळ लागतो 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास वेळ लागतो तोडायला पूर्ण. अच्छा, आणि मग तेव्हाच तुम्ही ते फुल विकायला घेऊन जाता? नाही, टायमिंग आहे, हराशीचा टाइम आहे 2:30 वाजता. आम्ही 2:30 वाजताच्या दरम्यान आम्ही माल तिथं हराशीमध्ये पोहोचतो. म्हणजे मग तेव्हा तुम्ही जेव्हा हे फुलं तिकडे हराशीमध्ये ट्रान्सफर करता तेव्हा याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येतात की जसं की फुल शिळे होतात का याच्यामध्ये? नाही, तोडले नाही तर माल जर आपण लिलीचा माल तोडला नाही तर ते माल तो शिळा होते. दुसऱ्या दिवशी तो माल उखलते पूर्ण. आणि उखलेल्या मालाला व्यापारी घेऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांना पूर्ण माल व्यवस्थित लागतो? व्यवस्थित लागतो. अच्छा, आणि याचा उपयोग कुठं कुठं होतो? याचा उपयोग होतो लग्नाचे हार, गणपती सणाला तर खूपच महत्वाचा आहे आयटम हा. गणपतीच्या टाइमला. बघू शकता या लिली फुलाचा उपयोग जास्तीत जास्त हारांमध्ये केला जातो आणि लग्न जेव्हा असतात तेव्हा तर याला खूप प्रेफर करतात लोक, आहे ना? तर आपल्याला या व्हिडिओ मधून काय माहिती होते? जर आपल्याकडे कमी जमीन असली, अर्धा ते 1 एकर, तर आपण ही लिलीची बाग प्रेफर करू शकतो, लावू शकतो. कारण याच्यामधून आपल्याला अर्धा एकर मधून 2 ते 3 लाख रुपये आपण याच्यामधून कमावू शकतो. खूप कमी खर्चामध्ये ही बाग लागते. 1 वर्ष याला हार्वेस्टिंगला टाइम लागते आणि 1 वर्ष झाल्यानंतर रेग्युलरली याची हार्वेस्टिंग चालूच राहते. की जर अजून जास्त उत्पन्न जर आपल्याला या लिलीच्या बागेमधून पाहिजे असेल तर आपण याची ब्रँडिंग केली पाहिजे, याची मार्केटिंग वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे, याच्यावर प्रोसेसिंग केली पाहिजे, याची पॅकेजिंग चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, म्हणजे की अजून जास्त उत्पन्न आपल्याला या बागेमधून होईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्वाचा राहील, खूप चांगली माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तेव्हापर्यंत सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.